जे नक्कीच पाहायला मिळणार आहेत. ऑन साईडला नक्कीच आपण पाहणार आहोत ते 2 फिल्डर जे तुम्हाला पाहायला मिळतील. डावाला सुरुवात, पहिला चेंडू फुल टॉस होता, भन्नाट वेग आणि मैदानावरती बॅटची कडा घेत चेंडू थेट डीप थर्ड मॅन सीमारेषा ओलांडत हसते हसते कट जाहीर असते, चेंडू फरार. पहिला बॉलवरती आलाय खनखनी चौकार. डीजे दशरथ यांचं या ठिकाणी स्वागत नक्कीच झालेलं आहे, मनपूर्वक स्वागत. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती चौकार. 46 रनचं टार्गेट आहे. ओ हो, पुन्हा एकदा यावेळेस चेंडू थोडासा गुडलेत वरती मैदानावरती, टप्पा पिचिंग आणि त्यानंतर अगदीच आपण पाहतोय भन्नाट वेग या चेंडूवरती पाहायला मिळाला. एक सिंगल आणि या सिंगल बरोबर ऑफुल कव्हरती धावा आहेत त्या 5. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती हाताळण्यासाठी निलेश जनावडे आलेत. प्री क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये काय गोलंदाजी निलेश यांनी केली, काय जबरदस्त फलंदाजी केली आणि मैदानावरती अष्टपैलू कामगिरी या खेळाडूची पाहायला मिळाली. आता निश्चितच याही सामन्यामध्ये तशाच प्रकारचा खेळ संपूर्ण पौड कोंढावळेकरांना अपेक्षित असणार आहे. संपूर्ण मुळशी तालुक्याचं टेनिस बॉल क्रिकेट चाहत्यांचं लक्ष खरं तर या स्पर्धेवरती रोखून आहे. ओ हो, यावेळेस मैदानावरती काय धीम्या गतीने टाकलेला फसवा बॉल, थोडस लवकर कमिट झालंय, बॅट फिरवली गेली आणि त्यानंतर अलगद चेंडूने घेतला यष्ट्यांचा वेध, फलंदाज बाद. थँक्यू. यानंतर होणाऱ्या पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. उपसरपंच सागरदादा मारणे आणि अक्षयभाऊ भिलारे या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी निश्चितच संपन्न करणार आहोत. दोन्ही संघांचे संघनायक आलेले आहेत. कोटावडे वॉरियर्स विरुद्ध निश्चितच आपण पाहणार आहोत त्या ठिकाणी म्हाळुंगे क्रिकेट क्लब. या दोन संघांमध्ये यानंतर होणारी पुढील मॅच असणार आहे. तर टॉस आपण या ठिकाणी करतोय. छापा असा कॉल आणि इथे काटा आहे. म्हाळुंगे क्रिकेट क्लब संघानं टॉस केला आहे. या अगोदर आपण जर पाहिलं तर नक्कीच एक सामना जिंकला, एक सामना पराभूत झाले. पॉइंट्स टेबलला टॉपर, सेकंड टॉपर राहिले. प्री क्वार्टर मध्ये चांगला खेळ निश्चितच साकारला. क्वार्टर फायनल मध्ये टॉस जिंकताय, काय निर्णय असेल? प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. निश्चितच महत्वपूर्ण टॉस करत होता आणि तो टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करतायत. किती रन्स पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आणि काल गोटावडे वॉरियर्स टीमची प्री क्वार्टरची मॅच तुम्ही देखील पाहिली असेल. हाय स्कोरिंग रन त्यांनी चेस केलेले आहेत, त्यामुळे त्या टीम सोबत निश्चितच खेळत असताना कशा प्रकारे रणनीती असेल आणि किती रन्स पर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 55 ते 60 धावांपर्यंत पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. श्री नवखंडना चषक ही स्पर्धा खेळताय. भरपूर सारी बक्षिसे या स्पर्धेमध्ये आहेत. स्पर्धेचे आयोजन नियोजनाबद्दल काय सांगाल? स्पर्धेचं आयोजन खूपच छान आहे आणि नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरावडे असतील, भावेश्वर बंटी दादा मारणे यांचं आयोजन खूपच छान आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आहे. धन्यवाद, आपलं मनापासून आभार. कोटावडे वॉरियर्स संघ टॉस घरदर पराभूत झालेला आहे. टॉस जिंकला असता तर काय निर्णय राहिला असता आणि या क्वार्टर फायनलच्या मॅच साठी टॉस किती निर्णायक होता? खूप निर्णायक होता, कारण आम्हाला गोलंदाजी करायची होती प्रथम आता फलंदाजी आली. किती रन्स टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 70 ते 80. धन्यवाद, जास्त वेळ घेणार नाही. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच मैदानावरती सुरू आहे. दरम्यानचा चेंडू ऑन साईडला खेळला गेला. प्रसाद पवळे यांच्या बॅटमधून बॉल मैदानावरती ऑन साईडला आणि या चेंडूवरती सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं जे मैदानावरती आपण पाहतोय निश्चितच संपलं गेलंय. नऊ धावा धावफलकावरती आहेत. यानंतर होणारी पुढील मॅच म्हाळुंगे क्रिकेट क्लब विरुद्ध कोटावडे वॉरियर्स. म्हाळुंगे संघानं जिंकला टॉस, निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा.
एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण ज्या निश्चितच पाहतोय. प्रताप शितोळे मैदानावरती क्लीन बोल्ड झालेले पाहायला मिळाले. त्यानंतर नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती नक्कीच आपण पाहतोय जयेश शेलारला या सामन्यामध्ये प्रमोट केलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. साखळी फेरीतील सामन्यामध्ये प्री क्वार्टरच्या मॅच मध्ये अक्षय शितोळे आपल्याला 3ऱ्या क्रमांकावरती खेळताना पाहायला मिळाले, परंतु या सामन्यामध्ये काहीशी वेगळी प्लॅनिंग आहे. 3ऱ्या क्रमांकावरती जयेशला प्रमोट केलंय. दुसऱ्या ओव्हरसाठी बॉलिंग ट्रॅकवरती शुभम वाडकर आलाय. पहिलाच बॉल आपटलेला होता आणि जसा चेंडू आलाय बॅटवरती तसा चेंडू पाठवलाय कव्हर पॉइंट बॉर्डर लाईनच्या पलीकडे. हा दर्जेदार चौकार. एक गडी बाद धावफलकावरती धावा आहेत त्या 13. एक शानदार स्क्वेअर कटचा फटका मैदानावरती पाहायला मिळाला. चौकारानं सुरुवात या षटकामध्ये केली आहे. धावफलकावरती 13 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये देखील पहिल्या बॉलवर चौकार आणि याही ओव्हरमध्ये चौकारानं सुरुवात. त्यानंतर मात्र प्रसाद पवळेचं आक्रमण. बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे खेळलाय. हा एक पॉवरफुल बिग हिट षटकार. एक विकेट मैदानावरती नक्कीच गेलाय, परंतु त्याचा प्रभाव पडलेला नाहीये कुठल्याही पद्धतीनं प्रसाद यांच्यावरती. चौकार षटकारांची भाषा मैदानावरती बोलताय. टार्गेट कमी आहे, परंतु मैदानावरती ती मॅच लवकरात लवकर हलकी करायची आहे. त्यासाठी प्रसाद पवळेचं आक्रमण आपण पाहतोय. यावेळेचा बॉल सोडून दिलाय, लेफ्ट केलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये काहीशी बातचीत आणि त्यानंतर निश्चितच आपण पाहतोय मैदानावरती आता इथे फलंदाजी करणाऱ्या संघानं DRA ची मागणी केलेली आहे. ऑनफिल्ड पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज केलेलं आहे. पाहूया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. स्वर्गीय पैलवान रोहिदास तात्या मारणे यांच्या स्मरणार्थ श्री नवखंडना चषक ही स्पर्धा आपण पाहतोय. स्पर्धेचे मुख्य आयोजक खऱ्या अर्थानं पैलवान भावेश उर्फ बंटीदादा मारणे आणि खऱ्या अर्थानं नवखंडना क्रिकेट क्लब उरवडे यांचं एक जबरदस्त नियोजन तुम्ही आम्ही सर्वजण पाहतोय. पहिलं बक्षीस 1 लाख रुपये. अध्यक्ष मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस सुशील भाऊ वागवणे. द्वितीय क्रमांकाचं बक्षीस 70,000 रुपये मल्ल सम्राट कलसवासी पैलवान बाळासाहेब सुतार यांच्या स्मरणार्थ कौशिकदादा सुतार आणि खऱ्या अर्थानं महादेवांना कोंढरे माझी सोबती. दरम्यान अंपायर्स कळवत आहेत इट्स अ वाईड बॉल. वाईड बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय आणि नक्कीच या चेंडूवरती अतिरिक्त धाव प्राप्त होईल. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू इथे सक्सेसफुल झालेला आहे. धावफलकावरती 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 22 चेंडू 26 धाव्यांची गरज. साधं सोपं आव्हान मैदानावरती नक्कीच आहे, परंतु आता हे आव्हान अवघड करण्यासाठी कासरसाई टीमला इथे मैदानावरती. दरम्यान यावेळेचा बॉल पुन्हा एकदा वॉट अ स्ट्रोक. प्रसाद पवळेचा क्लास आणि मैदानावरती क्लासिकल फटका. ताकद होती, नजाकत होती, कल्पकता होती. डीप पॉइंटला आलेला हा खणखणीत षटकार. सव्वीस धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक दुसरं. 3 बॉलवरती 17 रन आलेत, ज्यामध्ये 2 षटकार 1 चौकार आहे. हो रन्स आले या ओव्हरमध्ये, त्यामुळे कुठल्या प्रकारे जास्तीची घाई करायची नाहीये हे प्रसाद पवळेला ठाऊक आहे. बरंचसं क्रिकेट मुळशी तालुक्यामध्ये या खेळाडूने खेळले. बराच काळ इंजुरीशी झुंजत असताना कित्येक सामन्यांमध्ये कित्येक स्पर्धांमध्ये ते टीम पासून दूरही राहिले, परंतु आता मैदानावरती नक्कीच त्याच जोशात त्याच उत्साहात प्रसाद पवळे मैदानावरती मैदान गाजवण्यासाठी तयार झालेले आहेत. शुभम वाडकर वरती केलेला अटॅक मैदानावरती काउंटर अटॅक आपण पाहिला. 1 चौकार बॅक टू बॅक 2 षटकार. यावेळेस जयेश शेलार उर्फ जॉन्टी साठी हा चेंडू देखील मैदानावरती ज्या पद्धतीनं प्लॅन होता प्रसाद पवळेच्या विरुद्ध अपट बार टाकायचा, ऑफ स्टंपच्या दूरवरतून बॉल टाकायचे, तसाच चेंडू जयेश साठी देखील हाताळलाय आणि इथे मैदानावरती गोलंदाजाला यश मिळते. चेंडू मैदानावरती आलाय डॉट. 27 धावा 19 चेंडू 19 धावेंची आवश्यकता जी मात्र मैदानावरती असणार आहे. यावेळेस देखील चेंडू मैदानावरती दूरवरतून खेचून मारलेला हा बॉल लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या अगदीच
बाहेर पोहोचतोय हा जयेशच्या बॅटमधून झालेला तडाखेबंद षटकार. थँक्यू डीजे. आणि नक्कीच कोणीतरी येणार म्हटलं आणि आमच्या मान्यवरांचं देखील आगमन झालेलं आहे. आदरणीय निलेश भाऊ गाडे ज्यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द डे साठी आकर्षक कूलर सौजन्य लाभलेलं आहे त्यांचं या ठिकाणी प्रामुख्याने शुभागमन झालेलं आहे. श्री नवखंडनाथ चषक 2023 ही स्पर्धा आपण पाहिली आणि नक्कीच त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून निलेश भाऊ गाडे यांना आपण पाहिलं आणि याही स्पर्धेसाठी आपण पाहतोय त्यांचं मोलाचं विशेष सहकारी योगदान लाभलेलं आहे आणि स्पर्धा उंचीवरती आणण्यासाठी त्यांचे देखील प्रयत्न सुरू आहेत. मान्यवरांचं हार्दिक स्वागत. जाऊया मॅच कडे. 2 ओव्हरचा खेळ संपला. रन झाले 33 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 18 चेंडू आणि बनवायचे असतील त्या 13 धावा. मुळशी तालुक्याला निश्चितच आणखीन एक बायकर मॅन मिळणार आहे आणि आज निश्चितच मैदानावरती तो दिवस खरं तर उजाडलेला आहे. सर्वजण प्रतीक्षा करत होते नवखंडनाथ चषक या स्पर्धेची मेगा फायनल कधी येणार आणि निश्चितच मैदानावरती कुठल्या खेळाडूला ती 2 व्हीलर बाईक मिळणार यावरती आता संपूर्ण मुळशीकरांच्या नजरा ज्या रोखून आहेत. अगदी मुळशी तालुक्यामध्ये आपण पाहतोय नक्कीच अलीकडच्या काळामध्ये मुळशी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धेंचं आयोजन होतंय आणि निश्चितच यानंतर होणारी आगामी काळामधील स्पर्धा देखील आहे तिथे देखील तुम्हाला 2 व्हीलर बाईक्स पाहायला मिळणार आहेत. श्री स्वयंभू रामेश्वर करंड बुकुम या स्पर्धेमध्ये तिकडे देखील 2 व्हीलर बाईक्स देखील असणार आहेत. दरम्यान 6व्या मॅचकडे सुमित जाधव 3ऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालेले आहेत. वाऱ्याचा प्रचंड वेग तुम्हाला नक्कीच मैदानावरती अनुभवायला मिळतोय आणि हे वारं प्रसादच्या झोन मध्ये आहे. बॉल खेळलाय त्याच झोन मध्ये स्ट्रॉंग झोन मध्ये आणि बॉल मैदानावरती डीप काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे ठोकलाय षटकार. 6 धावा. आणखीन एक मोठा बिग हिट. ओ प्रयत्न निलेशांचा सुरेख परंतु चेंडू मैदानावरती सीमारशीच्या पलीकडे षटकार. थँक्यू. एक बडी बाद धावफलकावरती 45 धावा 16 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त एका धावेची गरज आहे. पूर्णपणे सामना निश्चितच कासारसाई संघाच्या खात्यामध्ये झुकलेला आहे आणि यावेळेस मैदानावरती विजयी फटका विजयी चौकार प्रसाद पवळे यांच्या बॅटमधून आणि मैदानावरती बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता मैदानावरती आपण पाहतोय मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई हा संघ पोहोचलाय बक्षीस पात्र फेरीमध्ये. हार्दिक अभिनंदन. वेल प्लेड आणि हार्ड लक. DCC पौड कोंडावळे दोन्ही संघांचं मनापासून आभार आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण देणार आहोत. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर निश्चितच या लो स्कोरिंग मॅच मध्ये खऱ्या अर्थानं हाय रन बनवणारा प्रसाद पवळे ठरलाय या सामन्याचा हिरो. प्लेअर ऑफ द मॅच क्वार्टर फायनलचा सामनावीर हा पुरस्कार आपण देणार आहोत.